नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने उत्कर्ष प्राथमिक विद्यालय आंबेगाव येथील संस्था आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरोधात घंटानाद आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू आहे। यावेळी घंटानाद आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू करण्यात आले। शिक्षकांना जनावरांप्रमाणे वागणूक देणाऱ्या शिक्षण संस्थापकावर आणि मुख्याध्यापक यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे, मुख्याध्यापकांची बनावट मान्यता तात्काळ रद्द करावी आणि शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी करणाऱ्या संस्थापकांचा काळा बाजार तात्काळ थांबवावा, पवित्र शिक्षण क्षेत्राच्या नावाखाली होणारी अरेरावी दडपशाही गुंडागिरी बंद करावी, शिक्षकांना शालेय वेळेपेक्षा जास्त वेळ काम करायला लावणाऱ्या संस्थापक आणि मुख्याध्यापकावर तात्काळ कार्यवाही करावी। उत्कर्ष प्राथमिक विद्यालय संस्था आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरोधात घंटानाद आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू असून आंदोलन जोरात सुरू आहे। यावेळी उपस्थित आंदोलकांनी मागण्या केल्या की शिक्षकांचा मागील वेतन फरक शासन निर्णयानुसार मिळावा, शिक्षकांकडून घेतलेले 50,000 रुपये आणि त्यांचे सेवा पुस्तक त्यांना देण्यात यावे, शासन नियमानुसार विद्यार्थ्यांची फी आकारण्यात यावी, अतिरिक्त वाढीव फी घेणाऱ्या संस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, मुख्याध्यापकांची बोगस मान्यता रद्द करावी, संस्थापक, सचिव, संचालक आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडून शिक्षकांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासातून त्यांची मुक्तता करण्यात यावी, संस्थेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासनाची नेमणूक तात्काळ करावी, अशा विविध मागण्यांसह घंटानाद आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू असून जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी आणि शिक्षण मंडळ शिक्षण प्रमुख यांनी याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा शाखा यांच्या वतीने देण्यात आली आहे। यावेळी बोलताना संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे यांनी सांगितले की संस्थेचा शिक्षकांवर अतिरिक्त ताण तणाव यामुळे शिक्षकांचं मनोबल खचलेलं आहे। पुण्यात अनेक शिक्षण संस्थापक आपली दुकानं थाटून दुकानदारी करतायत। शिक्षकांवर होणारा अन्याय अत्याचाराविरोधात संघटना यापुढील काळात अधिक आक्रमक होऊन काम करणार आहे। जर शिक्षकांवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांनी संघटनेकडे त्याचे तात्काळ लेखी कळवावे। या विरोधात संघटना नक्कीच आक्रमक पवित्रा नक्कीच घेईल। काही संस्थापक हे शिक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करतायत। यासाठी देखील शिक्षकांच्या पाठीमागे शिक्षक संघटना खंबीरपणे उभे राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।